नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ गायकवाड स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी आत्ता आहे कोथरूडमध्ये। आज 24 एप्रिल बुधवार आहे। सकाळी घरून निघाल्यानंतर एक ट्रिप मिळाली मला चरोलीमधून। आळंदीत आलो, CNG भरला पहिला। CNG काहीतरी 228 रुपयाचा बसला, सॉरी 248 रुपयाचा बसला। आणि तिथून निघलो तर लगेच एक ट्रिप मिळाली मला चरवलीच्या मधून। कंस्ट्रक्शन बिल्डिंग होती, बांधकाम चालू होतं, तिथून ट्रिप मिळाली कोथरूडला आणून सोडली। आता तिथं थांबलो, आता तिथं सोडले आणून थांबलो। आता इथं पाहू इथून कुठं ट्रिप मिळते। आता त्या ट्रिपचे मला काहीतरी 26-27 किलोमीटरची ट्रिप होती। 470 रुपये मिळाले। त्यांनी 30 रुपये एक्स्ट्रा दिले, मला 500 रुपये दिले। सकाळ सकाळ चांगला बिझनेस झाला। आता काय 8:45 झाले आता। पाहू आता इथून पुढे ट्रिप मिळते। थांबला आता इथे। चला तर मग मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। चला करूया आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात। कर्वेनगरच्या तिथून एक ट्रिप मिळाली होती, अभ्यंकर रोड इथं आणून सोडले। आता थांबले आता इथे येऊन। तिथं सोडल्यानंतर तिथूनच मला मेट्रोवरती ट्रिप मिळाली, नळ बस स्टॉप। 25 रुपये मिळाले त्याचे। आणि ते अभ्यंकर रोडला जे आणून सोडले ट्रिप, त्याचे मला 78 रुपये मिळाले होते। असे माझे 100 रुपये झाले असतात आणि ते 500 मध्ये 600 रुपये झाले असतात। भाऊ आता इथून पुढे ट्रिप मिळते का मित्रांनो? नळ बस स्टॉपच्या तिथं थोडंसं पुढं आल्यानंतर एक ट्रिप मिळाली होती मला, आंबा बळवंत चौक तिथं आणून सोडलं। त्याचे मला 40 रुपये मिळाले टोटल। 37 झालं होतं, पण त्यांनी 40 रुपये दिले। आता थांबलो इथं शनिवारवाड्याजवळ येऊन। भाऊ आता इथून पुढे ट्रिप मिळते काय, करूया वेट थोडा वेळ। शनिवारवाड्याजवळूनच एक ट्रिप मिळाली होती, उबेरवरती होती ट्रिप। काहीतरी 14-15 किलोमीटरची ट्रिप होती। तर उबेरने मला कमी पैसे दिले तिथे। 14-15 किलोमीटरची ट्रिप होती। तर पिंपरी फायनान्स आपल्या फिनोलेक्स चौकात आणून सोडले, कमला क्रॉस बिल्डिंग हे पहा इथं आणून सोडले। त्या ट्रिपचे मला फक्त 225 रुपये दिलेत वगैरे। त्या ट्रिपचे मला मिळायला पाहिजे होते 250 ते 255 रुपये, म्हणजे 25 रुपये कमी दिले। उबर का असं करतं काही कळतच नाही, कमी का देत आहे त्याचं रिझनच काही समजत नाही। जास्त नाही तर 17 रुपये किलोमीटर तरी दिलं पाहिजे, मीटरप्रमाणे जे भाडं होतं ते तरी दिलं पाहिजे। असं पण वेटिंगचं चार्ज काही मिळत नाही आपल्याला। कमीत कमी मीटरचं भाडं तरी मिळलं पाहिजे। हो आता थांबलो इथं आता फिनोलेक्स चौकात पिंपरीला। हो आता इथून कुठलं भाडं मिळतंय काय, हे 225 आणि ते पहिले 500, 725 आणि ते 100, म्हणजे 825 रुपये बिझनेस झालेला आहे आतापर्यंत। पाहू आता दुसरं कुठलं भाडं मिळतंय का। ऊन लागायला लागले, सकाळी जरा आभाळ होतं, बरं वाटत होतं। पुण्याकडे आभाळ होतं, ढगाळ वातावरण होतं। पाहू आता मित्रांनो, महिंद्रा अँड यामधून एक ट्रिप घेऊन आलो होतो DY पाटील कॉलेज। DY पाटील हॉस्पिटलला आणून सोडले। आता त्याचे मला काहीतरी 48 रुपये मिळाले। थांबलो आता बाहेर काहीतरी नाश्ता पाहू। आता इथं जरा नाश्ता करतो, परत करू चालू। मग DY पाटीलच्या गेटवरून DY पाटीलच्या गर्ल्स हॉस्टेलला एक भाडे घेऊन गेलो होतो, त्याचे मला 40 रुपये मिळाले। आणि तिथूनच भाडं मिळाले द फर्न रेसिडेन्सी MIDC चौक भोसरी, तिथं आणून सोडलं। त्याचे पण 44 रुपये मिळाले मला। आता थांबलो इथे येऊन MIDC चौक। भाऊ आता इथून कुठलं भाडं लागतंय का नाही तर परत DY पाटील जवळच जावं लागेल।
चला डी वाय पाटीलकडेच जाऊ आपण आता. इथं थांबून काही फायदा नाही या गाडीची जास्त. यावेळेस काही भाडं लागणार नाही. आता वाजलेत आता 11:40, 11:15 वाजले म्हणायचं. आता लगेच काही भाडं मिळणार नाही इथून. चला डी वाय पाटीलपाशी जाऊ, म्हणजे तिथून जवळजवळच्या ट्रिपा मारत बसलो होता. डी वाय पाटीलवरून महिंद्रा आणि याला एक ट्रिप घेऊन आलो होतो. त्याच्यामध्ये 44 रुपये मिळाले. आता पाहू इथून काय लागतंय का. थांबू सावलीला जाऊ थोडंसं पुढं. चला तर मग सावलीला जाऊन थांबू. आता टोटल माझे 1000 रुपये झालेत. सकाळी 500 रुपये ते आणि 500 रुपये आता झालेले आहेत म्हणायचे. शनिवारवाड्यावरून इथं आलेले ते 250 रुपये, 225 रुपये ते आणि बाकीचे असे किरकोळ लोकल ट्रिप मारून. चला पाहू आता दुसरी कुठली ट्रिप मिळते. आता डी वाय पाटील जवळच थांबलो होतो. परत जाऊन थोडंसं नाश्ता करत होतो तोपर्यंत तर एक ट्रिप आली. स्पाईन मॉल सेक्टर नंबर 9ला आणून सोडलं. आता इथं त्याचे मला काहीतरी 78 रुपये मिळाली. आता थांबलो इथं, पाहू इथून काय मिळतं का नाही. तर थोडंसं खाली जाऊन थांबू मोशी साईडला. मित्रांनो RTO पासूनच एक ट्रिप मिळाली होती. रंगनाथनगर चिखली जाधववाडी इथं सोडले. आता 55 रुपये मिळाले मला. काहीतरी 3.1 किलोमीटरची ट्रिप होती. आता थांबलं इथं, पाहू इथून काय मिळतं आहे का. थोडं सावलीला थांबू कुठंतरी. जुना जकात नाक्यावरून एक ट्रिप मिळाली होती. ऋषभविला टोल नाक्याजवळ मोशी. त्याचे मला 80 रुपये मिळाले. इथं सोडली ट्रिप. आता थांबलो. आता इथं पाहू अजून कुठं लागते का नाही. तर आता घरी जायचा विचार आहे. आता वाजलेत 2:45. पाहू अजून 15-20 मिनटं, अर्धा तास इथं वाट पाहू. एखाद्या ट्रिप मिळाली ती मिळाली लोकल इथं 50-100 रुपयाची. तेवढं करून मग घरीच जाऊ. पाहू. आत्तापर्यंत मित्रांनो माझं आत्ता काहीतरी सकाळी ते 500, उबेरचे आत्तापर्यंत झाले 600 रुपये. आणि थोडं मीटरवरती काय झाले असतील 100-1 रुपये इकडे तिकडे. म्हणजे टोटल माझे 1200 रुपये झालेत आज. सकाळी 250 रुपयाचा अंदाजे गॅस टाकलेला होता. अजून गॅस आहे भरपूर, पण पाहू गरज वाटली तर जाताना घरी गॅस बरोबर. मित्रांनो मोशीत थांबलो होतो थोडा वेळ. तिथून लगेच निघालो. म्हटलं चला आता सावकाश घरी जावं जसं मिळेल तसं. तर MIT कॉलेजजवळून एक ट्रिप मिळाली होती मला. म्हणजे भाडं ठरवून आलं होतं 70 रुपये. गुरुकृपा मंगल कार्यालय चरवली फाटा. ते 70 रुपये मिळाले. म्हणजे 1200-1300 रुपयापर्यंत बिझनेस झाला आहे आपला. आता CNG आहे अजून, त्यामुळे CNG काय आता भरणार नाही. तर मित्रांनो पाहू आता इथून घराकडे जाताना जर काही ट्रिप मिळाली तर मिळाली. पाहू मित्रांनो. आता काही कुठं ट्रिप लागलीच नाही. मी आता वडगाव चौकाच्या पुढं आलेलो आहे, वडगाव रोडला आळंदीमध्ये. तर माझे 1300 रुपये अंदाजे झालेले आहेत सकाळपासून. तर त्यातल्या 250 रुपयाचा गॅस गेला. म्हणजे 300 रुपये वरचे गेले तरी 1000 रुपये राहिलेले जातं धंदा म्हणायचा जातो. मित्रांनो आज इतकंच. भेटू परत उद्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत राम राम.